इथं शिवजन्मभूमीमध्ये आलात, श्रद्धाता भेटलेत, काय तुमच्या भावना, काय सांगाल? दादांनी उत्तम प्रकारे सजवलेलं आहे आणि ते अभिमानास्पद ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही तिकडनं दिसल्याप्रमाणे आणि रस्ता वगैरे उत्तम केलेला आहे. त्याच्यामुळे सुविधा आणि किल्ल्यावर पण मस्तपैकी केलेला आहे आणि याच्यामुळे अजून करतील हीच अपेक्षा आहे आमची. किल्ल्यावर आम्ही जे किल्ल्यावर गेलो आणि पहिला जो किल्ल्यावर जे वातावरण होतं आणि त्याच्यापेक्षा आत्ता जे बघतोय ते पूर्णपणे एकदम सुंदर आहे. कुठे कचरासुद्धा नाही आहे, एवढे टापटीपणा आहे किल्ल्यामध्ये. दादांनी खरंच किल्ला म्हणजे एक नंबर बनवलेला आहे. रस्त्याने येताना आता हे सगळे भायखळ्यावरून आलेले आहेत आणि भायखळ्यावरून आले, त्यांनी बघितलं, परिसर बघितला, महाराजांच्या ठिकाणी दर्शन घेतलं आणि खरंच त्यांना खूप बरं वाटलं आणि एवढं स्वच्छता झालेली आहे आणि दादांनी खरंच खूप छान काम केलं. आपला जागतिक युनेस्को यांनी पण प्रमाणपत्र दिल्या कारणामुळे दादांच्या मार्फत आपण दर्जा भेटलेला आहे. दादांच्या मार्फत अजून त्याचा विकास होईल हीच अपेक्षा आहे आणि अजून ते करतील आणि ते करतील म्हणजे करणार. मला एक बोलायचं आहे, दादा तर आता आमदार आहेत, दुसरी टर्म दादांनी आमदारकी मारलेली आहे, पण माझी एक इच्छा आहे की दादा हे छत्रपती शिवजन्मभूमीमध्ये मंत्री झाले पाहिजे, आमची इच्छा आहे. आणि दादा आहे मंत्रीपद दादांना मिळावंच ही आमची अपेक्षा आहे. अजून जुळणार आहे ना, अजून टॉपला जाणार. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, छत्रपती शाहू महाराज की जय. जय शिवराय, जय भवानी, जय शिवाजी.